तर पहा, आज आपण इंग्लिश या सब्जेक्टचे पाठवाचन कशा प्रकारे काढावे किंवा लेसन नोट कशा प्रकारे राईट डाऊन करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि भूगोल यांसारख्या विषयाचे पाठवाचन कशा प्रकारे राईट डाऊन करावे ते पाहिले होते. तर आज आपण इंग्लिश या विषयाचे पाठवाचन या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. तर मी आज पार्ट ऑफ स्पीच या युनिटचे म्हणजे या घटकाचे पाठवाचन कशा प्रकारे काढले आहे ते या नोटबुकमध्ये राईट डाऊन केले आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. तर पहा, नेहमीप्रमाणेच फर्स्ट पेजवर 3 कॉलम आहेत. त्यामधील फर्स्ट कॉलम आहे कंटेंट. आता कंटेंटमध्ये काय लिहायचं आहे पहा. कंटेंटमध्ये तुम्ही जो काही पार्ट शिकवणार आहे, फॉर एक्झाम्पल आता मी पार्ट ऑफ स्पीच शिकवणार आहे, तर मग पार्ट ऑफ स्पीचला अनुसरून जे काही कंटेंट येईल, आशय येईल, तो फर्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन करायचा आहे. मीन्स तुम्ही यामध्ये लिहू शकता एक्झाम्पल्स, नाऊन, प्रोनाऊन, त्याच्या व्याख्या, मीन्स डेफिनेशन किंवा एक्झाम्पल किंवा तुम्ही जे काही एक्सप्लेनेशन करणार आहे त्याला अनुसरून ते देखील तुम्ही कंटेंट या कॉलममध्ये राईट डाऊन करू शकता. आता नेक्स्ट कॉलम आहे उद्दिष्टे व स्पष्टीकरण. आता तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांना पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, प्रिपोजिशन, कंजक्शन अशा प्रकारच्या गोष्टी शिकवायच्या आहेत. तर हे शिकवताना त्यावर जे काही स्पष्टीकरण येणार आहे, उद्दिष्टांना अनुसरून जे काही स्पष्टीकरण येणार आहे ते तुम्ही नेक्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2-3 पॉईंट वाचून दाखवते. स्टुडंट एक्सप्लेन नाऊन अँड प्रोनाऊन प्रॉपरली. ओके, स्टुडंट एक्सप्लेन नाऊन अँड प्रोनाऊन प्रॉपरली. नेक्स्ट आहे की स्टुडंट डिफरन्शिएटेड प्रिपोजिशन अँड कंजक्शन प्रॉपरली. अँड थर्ड पॉईंट आहे स्टुडंट गिव्ह मोर एक्झाम्पल्स अबाउट प्रिपोजिशन. म्हणजे तुम्ही जर प्रिपोजिशन शिकवलं किंवा कंजक्शन शिकवलं ते विद्यार्थ्यांना समजल्यावर विद्यार्थी स्पष्टीकरण म्हणून त्यावर जे काही अँसर देतील किंवा अनेक गोष्टी तुम्हाला देखील सांगू शकतील असे प्रकारचे स्पष्टीकरण तुम्ही नेक्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन करायचं. म्हणजे स्टुडंट गिव्ह मोर एक्झाम्पल अबाउट प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन. तुम्ही पाठाला अनुसरून जे काही तुम्ही ग्रामरला अनुसरून जो काही स्टडी करण्यासाठी छोटासा पार्ट देतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा चार्ट सोडवण्यासाठी दिला विद्यार्थ्यांना, तर त्यावर ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थी स्टुडंट क्लासिफाय द वर्ड्स प्रॉपरली इन पार्ट ऑफ स्पीच चार्ट. मग त्यावर जे काही विद्यार्थी क्रिया करतील ते ऍप्लिकेशनमध्ये राईट डाऊन करायचे आहे. स्किल काय आहे, तर स्किलमध्ये स्टुडंट रीड द पोएम विथ प्रॉपर रिदम. आता तुम्ही म्हणताल आपण पार्ट ऑफ स्पीच शिकवत आहेत पण इथं असं का लिहिलंय, पोएमचा इथं काय संबंध. तर पहा, मी हा जो पार्ट ऑफ स्पीच भाग आहे तो एका पोएमच्या खाली होमवर्कमध्ये होता, म्हणजे एक्झरसाइजमध्ये होता. तर एक्झरसाइजमध्ये पोएमच्या असल्यामुळे स्टुडंट रीड द पोएम विथ प्रॉपर रिदम असं मी इथे राईट डाऊन केलेलं आहे. म्हणजे पोएमचा भाग म्हणून एक ग्रामर शिकवत होते मी, त्यामुळे पोएमचा इथे संबंध येतो. त्यामुळे स्किलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट रीड द पोएम विथ प्रॉपर रिदम. म्हणजे प्रथमतः ग्रामर शिकवण्याच्या आधी सुद्धा टीचर काय करतील, तर पोएम प्रॉपरली वाचून दाखवतील आणि मग ग्रामर हे शिकवतील. नेक्स्ट पहा टीचिंग एड्स. आता टीचिंग एड्समध्ये मी पार्ट ऑफ स्पीचचा चार्ट तयार केला होता एक मोठा. तुम्ही करू शकता टीचिंग एड्समध्ये. म्हणजे तुम्ही जो काही साधनांचा वापर करणार आहात त्या साधनांचा म्हणजे टीचिंग एड्सचा यूज करणार आहात, त्या यूज केलेल्या टीचिंग एड्स जे काही आहे ते ह्या थर्ड कॉलममध्ये राईट डाऊन करायचे आहे. तर पहा, नेक्स्ट पेजवर शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती राईट डाऊन करायची आहे. मीन्स टीचर ऍक्टिव्हिटी अँड स्टुडंट ऍक्टिव्हिटी राईट डाऊन करायची आहे. तर फर्स्ट कॉलममध्ये फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन. तर यामध्ये काय राईट डाऊन करायचं आहे पहा. टीचर इंट्रोड्यूस द लेसन अँड आस्क द क्वेश्चन ऑन प्रिव्हियस नॉलेज. म्हणजे टीचर इंट्रोडक्शन देतात, प्रस्तावना करतात पाठाची, अँड आस्क द क्वेश्चन ऑन प्रिव्हियस नॉलेज. तर आता आपण ग्रामर शिकवतोय, मग ग्रामरला अनुसरून जे काही विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान असेल तशा प्रकारचे क्वेश्चन इथे विचारायचे आहेत. आता मागील व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन राईट डाऊन केलेले नव्हते, ते तुम्हाला सोडवायचे होते म्हणजे राईट डाऊन करायचे होते. परंतु मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून 2 क्वेश्चन राईट डाऊन केलेले आहेत. तर पहा, या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ग्रामर. तर तुम्ही नोटबुकमध्ये पाहू शकता फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ग्रामर. तर या क्वेश्चनला अनुसरून
स्टुडंट ॲक्टिव्हिटी या कॉलममध्ये ॲन्सर राईट डाऊन केलेला आहे. तर स्टुडंट ॲन्सर दी क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट ॲन्सर दी क्वेश्चन असं पूर्ण सेंटेन्स राईट डाऊन करायचं आहे. आणि मग त्या खाली फर्स्ट क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे, मग इथे क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द ग्रामर. मग स्टुडंट आन्सर देणार ग्रामर इज स्ट्रक्चर ऑफ दॅट लँग्वेज. ओके, मग हे स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही येस और नो टाईपचे क्वेश्चन देखील विचारू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे एक विचारलं आहे, यू नो अबाउट द पार्ट ऑफ स्पीच. डू यू नो अबाउट द पार्ट ऑफ स्पीच. सो स्टुडंट आन्सर देणार येस और नो. जर माहीत असेल तर येस म्हणतील, नसेल माहीत तर नो म्हणतील. मग ते आन्सर जे काही येणार आहे ते स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये राईट डाऊन करायचे आहे. आता पहा, नेक्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट ऑफ एम. आता स्टेटमेंट ऑफ एम मध्ये काय राईट डाऊन केले पहा. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट पार्ट ऑफ स्पीच. जर तुम्ही आज पार्ट ऑफ स्पीच शिकवणार आहात तर तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणू शकता टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट पार्ट ऑफ स्पीच. मग यालाच अनुसरून स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये राईट डाऊन करायचं आहे की स्टुडंट लिसन केअरफुली. मग शिक्षक जेव्हा काहीतरी बोलत असतात तेव्हा स्टुडंट लिसन केअरफुली. सो स्टुडंट लक्षपूर्वक ऐकतात. नेक्स्ट पॉइंट आहे स्टेटमेंट ऑफ एम मधीलच हा पॉइंट आहे की टीचर राईट द टायटल ऑन दी ब्लॅकबोर्ड. सो काय टायटल आहे, द पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच शिकवत आहात ना, तर मग पार्ट ऑफ स्पीच हे टायटल ब्लॅकबोर्डवर लिहितात. सो टीचर राईट द टायटल ऑन दी ब्लॅकबोर्ड. सो स्टुडंट त्यावर रिॲक्शन काय देतात, स्टुडंट राईट इन देअर नोटबुक. सो स्टुडंट राईट द टायटल ऑन इन देअर नोटबुक. तर नेक्स्ट पॉइंट आहे प्रेझेंटेशन. तर पहा, प्रेझेंटेशनमध्ये मी फार छोटासा पार्ट राईट डाऊन केलेला आहे. टीचर एक्सप्लेन अबाउट नाऊन अँड एक्झाम्पल्स. सो टीचर एक्सप्लेन अबाउट नाऊन अँड एक्झाम्पल. सो यावर स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये एक प्रतिक्रिया म्हणून स्टुडंट काय करतील, तर स्टुडंट लिसन केअरफुली. म्हणजे जेव्हा टीचर एक्सप्लेन करत असतात फॉर नाऊन अँड एक्झाम्पल्स अँड ऑल, त्यावर स्टुडंट ते लक्षपूर्वक ऐकतात. म्हणजे स्टुडंट लिसन केअरफुली. आता रिकॅपिच्युलेशनमध्ये टीचर क्वेश्चन विचारतात. पाठ शिकवता शिकवता जे काही क्वेश्चन येतील ते विचारतात. मग त्यामध्ये काय येऊ शकतं की टीचर, मग इथं तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. मी इथं लिहिलेलं नाहीये पण मी तुम्हाला सांगते तोंडी की यामध्ये राईट डाऊन करायचं की टीचर आस्क दी क्वेश्चन्स. सो जे काही अनुसरून, जे पाठाला अनुसरून मीन्स पोएमला या ग्रामरला अनुसरून जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही या रिकॅपिच्युलेशन या पॉईंटमध्ये राईट डाऊन करायचे आहेत. आणि त्यावर अनुसरून जे काही आन्सर येणार आहेत ते तुम्ही सेकंड कॉलममध्ये म्हणजे स्टुडंट ॲक्टिव्हिटी या कॉलममध्ये राईट डाऊन करायचं आहे. म्हणजे काय येणार त्यामध्ये की स्टुडंट आन्सर दी क्वेश्चन. आणि मग जे काही क्वेश्चनचे आन्सर येतील ते खाली 1, 2, 3 असे नंबर्स टाकून राईट डाऊन करायचे आहेत. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन या पॉईंटमध्ये काय राईट डाऊन करायचं आहे, तर तुम्ही एखादा चार्ट देऊ शकता स्टुडंटला नाऊन, प्रोनाऊन, एक्झाम्पल राईट डाऊन करण्यासाठी. त्यावर आन्सर म्हणून देखील स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही आन्सर देतील स्टुडंट ते नेक्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन करायचे आहेत. म्हणजे स्टुडंट काय आन्सर देतील की स्टुडंट क्लासिफाय दी वर्ड्स प्रॉपरली इन द पार्ट ऑफ स्पीच चार्ट. म्हणजे जर तुम्ही एखादा चार्ट स्टुडंटला सोडवण्यासाठी दिला तर नेक्स्ट कॉलममध्ये स्टुडंट क्लासिफाय करतील तो चार्ट जो काय आहे. म्हणजे स्टुडंट क्लासिफाय दी वर्ड्स प्रॉपरली इन द पार्ट ऑफ स्पीच चार्ट. आणि थर्ड पॉइंट आहे एक्झरसाइज. म्हणजे तुम्ही जो काही होमवर्क स्टुडंटला देणार आहे नाऊन विषयी म्हणजे ग्रामर विषयी किंवा ग्रामरचा जो काही पार्ट ऑफ स्पीचचा जो काही तुम्ही भाग शिकवलेला आहे एका लेक्चरमध्ये, त्या लेक्चरला अनुसरून तुम्ही एक्झरसाइज म्हणजे होमवर्क स्टुडंटला देऊ शकता. आणि मग त्यावर रिॲक्शन म्हणून स्टुडंट ॲक्टिव्हिटी या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता की स्टुडंट राईट दी होमवर्क इन देअर नोटबुक. स्टुडंट राईट दी होमवर्क इन देअर नोटबुक. दॅट्स इट.